अलिबागचा पहिला बायकर मॅन निशांत कडवे याचं नाव घेतलं जातं। पहिलाच बॉल खेळत असताना या वेळेला अंधाधुंद फायरिंग करण्याचा प्रयत्न केला होता। बॉल स्लो होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला आणि बॅटच्या कडेला स्पर्श होऊन पुन्हा एकदा विकेट कीपर निखिलच्या हातामध्ये जातोय फलंदाज बाद। फलंदाज आहे आणि ऑन हॅट्रिक प्रणित। आडवा बाटने खेळण्याचा निश्चितपणे प्रयत्न विकेट कीपर कडून चुकी झालेली आहे। विकेटच्या बिहाइंड आउटफील्ड खूप फास्ट आहे। चेंडू वाईट +4 = 5 चौकार। नंतर पुन्हा एकदा आतमध्ये आला आणि खरोखरच फलंदाजाला बीट करणारा गती आणि त्यामध्ये असणारे मिश्रण आणि त्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज श्रेयस याने आणि तिथे मात्र असफलता त्याच्या वाट्याला आलेली असताना लोबो फुलटॉस बॉल सरळ खेळून दिला ऑन साइडला। लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये। कदाचित या षटकाची सुद्धा सांगता झाली असेल। अजून एक बॉल आहे, 1 बॉल रिमेनिंग करणं। एक वाईड बॉल पडला होता। आता पाहूयात करंट स्ट्राइक एंडला आहे, ज्या वेळेला क्षेत्ररक्षणामध्ये बदल काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सजवलेला आहे आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला करंट साठी टाकलेला पहिलाच यॉर्कर बॉल। शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक सौरभ आहे, जोपर्यंत फील्ड करेल या षटकाची सांगता होते। 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आणि 11 धावा स्कोर कार्डवर। पहिल्या चेंडूवर षटकार वाईट +4 आणि अशा पद्धतीने 12 धावा झाले। 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। पहिलं षटक समाप्त झालेलं आहे। चला मिळकतकर संघ जास्त डिले करू नका, कारण ऑलरेडी आपण खूप उशिराने चालतोय आणि आजच्या दिवसामध्ये फक्त 8 संघ खेळणार आहेत। त्यामुळे आपल्याला प्रत्येक मॅच ही 5 षटकांची खेळवायची आहे। त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो। जसं आम्ही तुम्हाला सहकार्य केलेलं आहे तसं तुमच्या सहकार्याची सुद्धा अपेक्षा असणार आहे। गोलंदाजी मार्कवर सौरभ आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्लेचा अंतिम षटक टाकण्यासाठी। आता ज्या वेळेला कुणाल पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून बाद झाला, आकाश स्वस्त्यामध्ये बाद झाला, मग धावसंख्या 50 किंवा 60 पर्यंत नेण्याची जबाबदारी आता कोणावर? मग श्रेयस आणि करण मैदानामध्ये उपस्थित आहे आणि या 2 फलंदाजावर आता जबाबदारी राहणार आहे। ही जबाबदारी ते कशा पद्धतीने निभावतील हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे। लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट आहे आणि डीप स्क्वेअर लेग 30 यार्ड सर्कलच्या बाहेर। ऑफ साइडला सर्व फिल्डर 30 यार्ड सर्कल मध्ये। आडवा बॅटने खेळला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग खाली आहे, एक टप्पा उडून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार। 4 धावा। फेम प्रभाकर मोरे यांचं अगदी सर्वात आवडतं गाणं आणि त्यामुळेच ते खूप जास्त फेमस झाले असे शालूचं गाणं। आमचे डीजे मास्टर लावत असताना पायावर चेंडू आदळतोय, विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय। अपील झाला, अपील मध्ये उत्साह, कारण मागील चेंडूवर आलेला चौकार धावसंख्येला घेऊन गेला होता 16च्या पार।
16 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळेला वंचित ठेवलंय, परंतु काही वेळेला मोठे फटके आलेले आहेत. या वेळेला पुन्हा एकदा बॉलच्या लाईन मध्ये आलेलं नाहीये. तसंच आधीच ठरवलं होतं की ऑन साइडलाच भिरकवायचं, मग त्यासाठीच करंट समोर गेलाय. फलंदाजाला थोडासा कानमंत्र दिलाय, घाई करण्याची गरज नाहीये. एक मोठा स्ट्रोक किंवा स्ट्राईक रोटेशन किंवा एखादा दुहेरी धाव घेतल्या तर कदाचित 20 पर्यंत आपण पोहोचू शकतो या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आणि त्यासाठीच यावेळेला बघा कव्हर्स मध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, पिछा करतील. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवला जातोय जोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. आणि हे करणं फार गरजेचं आहे. ऑफ स्टंपचा बॉल ऑफ स्टंपला ऑफ साइडला खेळला तर त्याचा फायदा होतो. ऑन साइडचा बॉल ऑन साइडला खेळला तर त्याला सुद्धा तुम्हाला फायदा मिळतो. आणि हे करणं सुद्धा फार गरजेचं आहे. यावेळचा बॉल पहा, बॅटच्या कडेला स्पर्श होऊन विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये जातोय. श्रेयस सुद्धा माघारी परतेल. विकेट नंबर 3 फॉर जय हनुमान मिळकतकार. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय, आर्यन मैदानामध्ये येतोय. तसं पाहिलं गेलं तर या आर्यनने या सीझन मध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. परंतु आता ज्या वेळेला संघाला फलंदाजीची गरज आहे, धावांची गरज आहे, आणि त्या वेळेला तो मैदानामध्ये उतरलाय. पहिला षटकामध्ये मला असं वाटतं 2 विकेट्स आणि या ओव्हरमध्ये 1 विकेट, अशा पद्धतीने 3 विकेट्स गेलेले आहेत कपाळेश्वर कावाडे संघाच्या. मी तर अजूनही वाट पाहतोय अनिकेत म्हात्रे पोलार्ड अजूनही मैदानामध्ये का आला नाही. कारण अनिकेत म्हात्रे त्याने परूरपाड्याच्या मैदानावर 55 धावांची काय जबरदस्त अर्धशतकीय खेळी केली होती. सो त्याला एका सिनियर बॅटरला मैदानामध्ये येणं फार गरजेचं होतं. परंतु काही वेगळ्या स्ट्रॅटेजी असू शकतात. आर्यन या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. मास्टर आल्या पावली ज्या पद्धतीने या फलंदाजाने ऑफ स्टंपचा बॉल अगदी लपेटला, खेचून मारला डीप स्क्वेअर लेगला, आणि तिथे मिळालेल्या 6 धावा, 2 षटकांची समाप्ती. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. शिवबा चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन, आणि त्यामध्ये 3ऱ्या दिवसातील पहिला सामना, एक जबरदस्त सामना. मी तर म्हणेन दोनही संघ हे खारेपाटातील जबरदस्त संघ आहेत, अगदी ताकदवान संघ आहेत. आणि या संघांनी आपल्या नावाची चर्चा संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये केलेली आहे. आणि तेच संघ आज पुन्हा एकदा खेळत असताना प्रणित वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक घेऊन आलाय आणि त्याचं स्वागत केलंय पहिल्या चेंडूवर. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे करंटच्या बॅटमधून षटकार. थँक्यू सो मच. जबरदस्त फटका करंटच्या बॅटमधून पाहायला मिळाला, आणि ह्याच फटक्यांची नितांत आवश्यकता खरं तर कपाळेश्वर कावाडे संघाला होती. 30 धावा. आपटलेला बॉल या वेळेला जज करता आलेलं नाहीये. ज्या झोन मध्ये किंवा ज्या जागेमध्ये मारायचं होतं ते क्षेत्र बरोबर निवडलं होतं. कारण ज्या वेळेला स्टंप ऑफ स्टंप किंवा मिडल स्टंपच्या लाईन मध्ये बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण तो बॉल अनएक्सपेक्टेड खाली राहिला.
मी नेहमी म्हणत असतो की एक्सपेक्टेशन ऑलवेज डिस्ट्रॉय यू, आणि ते डिस्ट्रॉय करत असताना सिंगल आलेली आहे. ओ हो, गती परिवर्तन, बाहेरच्या दिशेला वळणारा हा बॉल, अगदी काटा जिव्हारी लागलाय, काटा बदलणारा बॉल. आणि खरोखरच कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रणित याचं. कौतुक का करूयात, कारण पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलेला आहे. या ओव्हरचा चौथा बॉल, दिशा दाखवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, कदाचित बाद झाला असता पण नाहीये. हा डॉट बॉल आलाय, डॉट बॉल, आणि प्रेशर क्रिएट करणारा हा डॉट बॉल असू शकतो. धावत संख्या या एका धावेच्या मागील एका धावेच्या मदतीने 31 वर पोहोचलेली आहे, जिथे 3 विकेटचं पतन कपाळेश्वर कावाडेचं आपल्याला पाहायला मिळालं. फुलटॉस, लो व फुलटॉस, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप वाईड त्याला धावायला लागला. जोपर्यंत चेंडू खाली येईल, डीजे पवन चेंडू खाली बॅकअप करण्यासाठी येईल. एका धावेची भर पडलेली आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा 32 धाव संख्या स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल या ओव्हर मधील, पुन्हा एकदा आपटून मारण्याचा प्रयत्न, या वेळेला रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. तिसऱ्या षटकाची समाप्ती. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये कपाळेश्वर कावाडे संघ. कपाळेश्वर कावाडे संघाचा हार्ड हिटर अक्षय म्हात्रे अजूनही येणं बाकी आहे. या खेळाडूने आपल्या शरीर यष्टीच्या जोरावर अलिबाग तालुक्यामध्ये किंवा खारेपाट विभागामध्ये नव्हे तर टेनिस क्रिकेटच्या पटलावर त्याला एक पोलार्ड नावाची उपमा दिली होती, पण तो येणं बाकी आहे. परंतु ज्या वेळेला आर्यन किंवा करण या दोनही खेळाडूंचा आपण कपाळेश्वर कावाडे संघाच्या माध्यमातून विचार केला तर कपाळेश्वर कावाडे गावातील क्रिकेट हे फार उज्ज्वलित असणार आहे, हे मी निश्चित म्हणू शकतो. कारण या दोनही खेळाडूंनी आपली गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगच्या जोरावर खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. ओमकार ठोंबरे पहिल्या चेंडूवर या वेळेला फलंदाजांना चकवताना पाहायला मिळाला. यष्ट्यांच्या वरून जाणारा हा बॉल आर्यनला काही समजलेला नाहीये. लेफ्ट हँडर बॉलर ज्या वेळेला राईट हँडर बॅटरच्या समोर येतो त्यावेळेला खूप जास्त आव्हाने घेऊन येत असतो, असं आपण नेहमी पाहिलेलं आहे. आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये जबाबदारी ओमकार ठोंबरे याच्यावर. आता हा बॉल कदाचित पंच वाईट बॉलचा इशारा सुद्धा देतील, कारण डोक्याच्या खूप वरून बॉल गेला होता. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. 1 फॉर दी ओव्हर असं सुद्धा पंचांनी सांगितलं असावं. आणि यानंतरचा बॉल कदाचित असा जर टाकला या ओव्हर मध्ये तर कदाचित नो सुद्धा दिला जाऊ शकतो. लेफ्ट हँड राऊंड विकेटने ओमकार. आहा, या वेळेला सुद्धा लाईन आणि लेंथ यामध्ये भरकट पाहायला मिळाली, भटकंती पाहायला मिळाली. आणि तिथे सुद्धा पंच शरद या ठिकाणी वाढ बॉलचा इशारा करत असताना पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्यात 34. कदाचित ओमकार ठोंबरे गोलंदाजी करत नसावा, कारण त्याची फलंदाजी खूप चांगली या सीझन मध्ये झालेली आहे. यावेळचा बॉल पहा, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. कपाळेश्वर कावाडे, स्ट्राइक एंडला आर्यन. आर्यनने पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपल्या पारीचा आगाज केला होता, पारीची सुरुवात केली होती. आणि तदनंतर थोड्या अंशी का होईना तो भरकटलेला किंवा तो मनामध्ये काहीतरी वेगळे विचार करत असताना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल नो बॉल आहे. अगदी मैदानाच्या बाहेर किंवा पिचच्या बाहेर चेंडू पडलाय असं आपण म्हणूयात, आणि त्यामुळेच पंचांनी नो असं घोषित केलेलं आहे. आणि क्रिकेटच्या नियमांप्रमाणे की एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हा नियम या स्पर्धेमध्ये सुद्धा लागू आहे, आणि त्यामुळेच हा चेंडू नो बॉल. सो फ्री हिटचा बॉल कशा पद्धतीने खेळला जाईल. आडवा बाटने खेळण्याचा निश्चितपणे प्रयत्न, कॅच घेतली तरी मॅच किंवा विकेट मिळू शकणार नाहीये. आणि तिथे 1 धाव चोरली गेलेली आहे. आता चांगला बॉल होता. फ्री हिटच्या चेंडूवर अगदी हार्ड लेंथचा बॉल टाकला होता ओमकार ठोंबरे याने. 1 धाव निश्चितपणे मिळालेली आहे. आडवा बाटने खेळण्याचा निश्चितपणे पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु पंचांनी सांगितलंय की
एक महत्वाची अनाउन्समेंट, राजा ठाकूर यांची छोटी मुलगी कोणी नेली असेल तर घरी आणून द्यायची आहे. त्यांचे नातेवाईक आई वडील वाट पाहत आहेत. प्लीज प्लीज लहान मुलांना नेत असताना त्यांच्या नातेवाईकांना किंवा घरच्यांना सांगून तुम्ही घरातून घेऊन जा. कालच्या दिवसामध्ये मला असं वाटतं एक बाईक सुद्धा कोणीतरी नेली होती इथून. सो प्लीज पंच डिसिजन सांगा फक्त काय. वाईट बॉल. ओके. $42 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. वाईट बॉल दिलेला आहे. पंचांशी जास्त डिस्कस करू नका. ऑलरेडी वाईट बॉल दिलेला आहे. सो चला मॅचला सुरुवात करा. 42 धावा स्कोर. पुढील बॉल गोलंदाज ओमकार. यावेळचा हा सुद्धा वाईट बॉलचा इशारा. ओमकार ठोंबरे याने या ओव्हरमध्ये मला असं वाटते 4 ते 5 बॉल वाईट बॉल टाकले असतील आणि एक्स्ट्रा धावा त्या मी तर म्हणेन 4 वाईट बॉल आणि 1 नो बॉल असावा. येस, टोटल 10 चेंडू टाकलेले आहेत ओमकार ठोंबरे यांनी. कदाचित 2 ओव्हर टाकण्याचा त्याचा प्रयत्न असावा. आपटलेला बॉल हा सुद्धा डेफिनेटली पंच शरद अगदी शाहरुख खान स्टाईलने सांगतायत इट्स अ वाईट बॉल. कधीतरी मला स्टाईल मारण्याची संधी मिळावी. YouTube लाईव्ह dreamscricket.in च्या माध्यमातून स्पर्धा आहे. मी कॅमेरामनला यानंतरचा जर वाईट बॉल आला ना तर शरद दादा तुम्ही एक स्टाईल मध्ये वाईट बॉल द्या. सो आम्हाला रील बनवावी लागेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल 1 धाव मिळणार आणि एका धावेच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 45 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. आर्यन आणि करणची जोडी आता जमलेली आहे आणि या जोडीने चांगल्या धावा बनवलेल्या आहेत. चांगली भागीदारी करत असताना त्यामध्ये अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर नव्हतं आणि त्यामुळेच ही 1 धाव स्कोर कार्डवर जमा झालेली आहे. एका धावेच्या मदतीने 46 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. एक बॉल आहे ना. येस, 1 बॉल रिमेनिंग. ऑलरेडी 13 बॉल टाकलेले आहेत. आपटलेला बॉल या वेळेला दिशाहीन बॉल आणि योग्य दिशा दाखवलेली आहे फलंदाजाने. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 आणि हा नो बॉल. रिव्ह्यू नाहीये. ऑलरेडी ज्या पॉइंटला रीच केला बॉल खरं तर तो डोक्यावरूनच गेला असता आणि त्यामुळेच पंच केवळ डाके याने जो पहिला वाईट बॉल टाकला होता तो डोक्यावरून गेला होता आणि त्यावेळेला 1 बाउन्स असा वॉर्निंग दिली होती 1 फॉर दी ओव्हर आणि त्यानंतरचा हा नो बॉल आणि एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आहा, पुन्हा एकदा येस शाहरुख खान. खारेपाटचा शाहरुख खान. शरद दादा सध्या 15 बॉल टाकलेले आहेत आणि हा सुद्धा चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावा. मामी तू चौकशी कर तसं. चार षटकांची समाप्ती आणि 56 धावा. अब तक 56 धावा.
तसं पाहिलं गेलं तर निनादजी आजचा दिवस हा छत्रपती शंभू राजांचा राज्याभिषेकाचा दिवस. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा आणि दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. मराठी भाषा जपली पाहिजे. गोलंदाजी मार्कवर निखिल आलेला आहे. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आमची. आम्हा वंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. मराठी भाषा जपणं फार गरजेचं आहे, कारण सध्या मराठी भाषेला तितकं महत्व दिलं जात नाही आणि ते महत्व आपल्यापासूनच सुरुवात केलं पाहिजे. यावेळेचा बॉल आकाशामध्ये गेलाय. गोलंदाज निखिल चेंडू खाली, प्रणित चेंडू खाली आलाय. फलंदाज आर्यन मैदानाच्या बाहेर. वेट करत होते, या खेळाडूची वाट पाहत होते. तोच मैदानात आलाय, तोच दरारा, तीच दहशत निर्माण करण्यासाठी. आपली ताकद, आपली शरीरयष्टी, आपल्या बॅट स्विंग्स आणि चौकार षटकारांची आतिषबाजी करण्यासाठी अनिकेत म्हात्रे पोलार्ड मैदानामध्ये आलाय. शेवटचे काही बॉल, म्हणजे मला असं वाटते 5 बॉल बाकी आहेत आणि त्या 5 बॉल मध्ये मोठे स्ट्रोक मारण्यासाठी तो नेहमी अग्रेसर ठरतो आणि स्लॉग ओव्हर मध्ये निखिलच्या विरोधामध्ये आता त्याला फलंदाजी करावी लागेल. अनिकेत म्हात्रे पोलार्ड स्ट्राइक एंडला निखिलचा सामना करण्यासाठी. येस, डेफिनेटली हाय 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 अँड हँडसम 6. तितक्याच लांब आणि सुंदर फटका आपण पाहिलात आणि या 6 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या स्कोर कार्डवर 62 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चला मागील ओव्हरचा आपण विचार करूया, ज्यामध्ये तब्बल 24 धावा आल्या. खूप जास्त स्वेर चेंडू पाहायला मिळाले. चला या ओव्हर मध्ये आता सुद्धा बॅटच्या कडेला स्पर्श होऊन गली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु प्रणित म्हात्रे चेंडू खाली ज्या वेळेला ज्या गतीने गेले त्या गतीने त्यांनी चेंडूला अडवलं. 1 धाव निश्चितपणे मिळाले. करण कडवे स्ट्राइक एंडला येतोय. या करण कडवेने सुद्धा जबरदस्त फटकेबाजी आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये केलेली आहे. अजूनही मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतील का, हा मोठा प्रश्न. यावेळचा बॉल दिशाहीन आहे. जो येतोय तो दिशाहीन गोलंदाजी करतोय आणि त्यावेळेला दिवसा ढवळ्या धावांची चोरी सुद्धा होतोय. कपाळेश्वर कावाडे संघाला असा प्रश्न पडला असावा की पोलार्ड एवढ्या फास्ट धावू शकतो का, तर निश्चित या 2 धावांच्या मध्ये यस वाईट बॉल आहे. वाईट +1 इज इक्वल टू 2. पुन्हा एकदा पोलार्ड स्ट्राइक एंडला. यावेळचा बॉल आहा, यावेळेला सुद्धा दिशाहीन बॉल आहे, पण नाही आता नाही. अभी मुझे ही खेलना है. यस, शाहरुख खान वाईट बॉल. अतिरिक्त धाव संख्येत 1 ने वाढ, म्हणजे वर्कआउट घरी कमी केला असावा आणि मैदानात जास्त केला असावा असं शरद दादांना वाटत असेल आज. निखिल गोलंदाजी मार्कवर. यावेळचा बॉल आता सुद्धा ये क्या हुआ. आता भाईजान म्हणाले असते की मोय मोय. एक्स्ट्रा धावा एवढ्या आल्यात ना की त्या हँडल करणं किंवा त्या बनवणं सेकंड इनिंग मध्ये फार कठीण जाणार आहे. एका धावेच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 67 धावा. यावेळचा बॉल आडव्या बॅटने सरळ लॉंग ऑफच्या वरून पोलार्डच्या बॅट मधून हा जबरदस्त फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. कावाडे म्हणत असतील जीवलग जीवाचा आमचा अनिकेत दादा, जीवलग जीवाचा. जबरदस्त फटका. यावेळी सुद्धा प्रयत्न केले होते, प्रयत्नामध्ये अपयश आले, परंतु 1 धाव डीजे पवन रोखू शकले नाहीयेत. एका धावेच्या मदतीने पुन्हा धावा झालेल्या आहेत त्या 74 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस इनिंग. निखिल गोलंदाजी मार्कवर.
करण कडवं स्ट्राईक एंडला एका मोठ्या फटकेची नितांत आवश्यकता किंवा गरज असणार आहे आणि तो मारलाय त्याने सुद्धा अगदी लखमादेवी नवगाव विरुद्ध जय मल्हार अलिबाग असा पुढील होणारा सामना आहे. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच समालोचन कक्षाजवळ येऊन नाणेफेकी करून घ्यायची आहे आणि त्याच बरोबरीने आपली या स्पर्धेतील प्रवेश फी सुद्धा आयोजकांकडे जमा करायची आहे. 81 धावा निनादजी झालेले आहेत आणि 80 झाले आहेत आणि 81 धावा बनवायच्या आहेत. 81 धावांचं टार्गेट भलं मोठं टार्गेट आणि ते टार्गेट पार करत असताना मग गोलंदाजी मार्कवर येणारे आर्यन करण हे आपल्या कसबतेने गोलंदाजी करतील हे निश्चित आहे. पण फलंदाजी करत असताना आता जबाबदारी असणार आहे सौरभ, ओमकार आणि प्रणित या फलंदाजांवर. ते आपल्या संघाची गरज ओळखून फलंदाजी करतील का? मी इन्व्हाइट करतोय सेकंड इनिंग मध्ये या स्पर्धेमध्ये प्रथमतःच निनाद कदम यांना. ओव्हर टू यू. धन्यवाद कपिल. जसं तू म्हणालास 81 धावांचं आव्हान जर आपण पाहिलं ना तर आयुष्य आणि क्रिकेट यामध्ये काहीच अशक्य नाहीये. जर आपला पॉझिटिव्ह अप्रोच असेल, जर त्यानुसार आपण चांगला खेळ केलात किंवा आयुष्यात चांगले निर्णय घेतलेत तर नक्कीच कोणतीही गोष्ट शक्य आहे. म्हणूनच म्हटलं जातं अशक्य आहे शब्दामध्ये शक्य हे लिहिलं आपण दडलेलं आपण पाहतोय. त्यामुळे 81 धावांचं आव्हान पाठलाग करण्याची जबाबदारी ज्या संघावरती ज्या खेळाडूवरती आहे त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. आणि याचं उदाहरण वर्सुलच्या मैदानात आपण पाहिलं जिथे एका धावेसाठी जरी संघ पराभूत झाला असला तरी त्या धावांचा पाठलाग करता प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक गोलंदाजांना फलंदाजांनी या घाम फोडला असे फलंदाज आपण पाहतोय. जयमान मिळकतकार या संघामध्ये आहेत. मी कौतुक करेन ते म्हणजे कपाळेश्वर कावाडे संघातील खेळाडूंचं न सूचना देते आपण पाहतोय एका रांगेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीत हा संघ मैदानात प्रवेश करताना या संघातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक नक्कीच टाकण्यासाठी गोलंदाजाला नियुक्त केले जाईल. त्या दरम्यान सलवरांची जोडी मैदानात उपस्थित होते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल ओमकार ठोंबरे, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच सौरभ ठोंबरे. ठोंबरे बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी यायचे, नाणेफेकीसाठी यायचे. पुढील सामना लखमादेव नवगाव आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजेच जय मल्हार अलिबाग. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की मित्रांनो टॉस करण्यासाठी यायच्या स्पर्धेचा हा देखील एक नियम आहे की इनिंग्स ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणं हे आवश्यक आहे. 80 धावांचं लक्ष्य जे आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिलात ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागला नसला तरी आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या रचण्याच्या उद्देशाने कुणाल आणि करण ही जोडी मैदानात आली. कुणालने एक षटका नक्कीच लागला, चांगली सुरुवात केली, मात्र त्याला विशेष काही करता आलं नाही. पहिल्या इनिंगशी नक्कीच मित्रांनो मी सांगत होतो आपल्याला काही प्रेक्षक आत्ताच उपस्थित झालेत, काही युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडलेत, त्यांना सांगू इच्छितो शिवबा क्रीडा मंडळ आशिर आयोजित क्रिकेटची स्पर्धा 2026 आज स्पर्धेचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसात येईल पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतो जिथे कपाळेश्वर कावडे विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ आहे जयमान मिळकतकार.
नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. जर्मन मिळकतकार संघाच्या संघनायकांनी आपल्या गोलंदाजीवरती विश्वास दाखवला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच कपाळेश्वर कावडे संघाला. कपाळेश्वर कावडे संघाकडून कुणालने 6 धावा जमवल्या. करणने 2 चौकार 2 षटकांशी 21 धावांची खेळी केली. आकाश 0 धावसंख्या बाद झाला. श्रेयसने पण पाहिलं तर 1 चौकारशी 7 धावा जमवल्या. कसं अडकताना तो खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आर्यनने देखील चांगल्या धावा जमवल्या. 13 धावांचं त्याने योगदान दिलं. आणि अंतिम काही चेंडूमध्ये आपण पाहिलं तर अनिकेत या फलंदाज आपल्या नावाला साजेसा खेळ केला. 4 चेंडूमध्ये 2 षटकांशी 14 धावांची एक चांगली खेळी केली आणि एकूण धावसंख्या पण 80 पहिली. यामध्ये एक मोठा वाटा जर आपण पाहिलं तर अवांतर धावांचा आपल्याला पाहायला मिळतो. जिथे एकूण जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल नो बॉल आणि लेग बाईटचा विचार केला तर एकूण 18 धावा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे एक मोठं योगदान या अवांतर धावांचं देखील आहे. सलवेर यांच्या भूमिकेत आपण पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज ओमकार ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईकवर नॉन सेकंडवर सौरभ ठोंबरे. तर पहिलं षटक घेऊन येतोय कपाळेश्वर कावडे संघाकडून करण. एक अष्टपैलू खेळाडू उगवता सितारा म्हणेन मी कपाळेश्वर कावडे संघाचा, ज्याने मागील 2 वर्षामध्ये या संघामध्ये पदार्पण केलं. त्याचबरोबर या संघामध्ये चांगला खेळ करत फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून जो नावारूपाला आला असा आपण पाहतोय. करण पहिलं षटक घेऊन येतोय. टेनिस क्रिकेट त्याचबरोबर लेदर क्रिकेटची धडे तो गिरवताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून बराच वेळेला आपण पाहिलंय. पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक त्याला हाताळण्यासाठी कर्णधारने आमंत्रित केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना नक्कीच बघू. त्या दरम्यान पहिला चेंडू सेकंड इनिंगला सुरुवात होते. पंचांचा इशारा लेट्स प्ले. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. या चेंडूला आपण पाहिलं तो ऑनड्रेच्या पद्धतीत खेळून काढलाय. बॅकअपला जोपर्यंत क्षेत्ररक्षण येतोय 1 धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या उजवीकडे जाताना क्षेत्ररक्षणाचं आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे प्रत्येक धाव घेतल्यानंतर ज्या ज्या वेळेस स्ट्राईक रोटेट होईल त्या त्यावेळेस आपल्याला क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पहिल्या षटकात 2 क्षेत्ररक्षक आपल्या सीमारेषेवर तैनात पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे जवळ आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर वाईडिश लॉंगॉनच्या सीमारेषे जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. अन्य क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. त्या दरम्यान सौरभसाठी पुढचा चेंडू. सौरभने पहिल्या चेंडूवरती आक्रमकतेने चेंडूला मिड विकेटच्या बाहेर धाडलाय. येतो इनिंग मधला पहिला विकेट मॅक्सिमम षटकार. तर डीजे वाला सांगतोय पाटील आलाय. म्हणा मी तर म्हणेन मैदानात सौरभ आलाय. ज्याला ओळखलं जातं अशाच आक्रमकतेसाठी ज्याने षटकारने आपल्या वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली. संघाची धावसंख्या झाली 2 चेंडू अखेरीस 7 धावा. करणला इथे कमबॅक करावं लागेल कारण आकुटबाई चेंडूसाठी नेहमीच असे आक्रमक फलंदाज सज्ज असतात. यावेळेस चांगला चेंडू या चेंडूला खेळून काढलाय. जोपर्यंत स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय चेंडूला फील्ड करतोय. एक चोरटी धाव घेतली जाते. चिकन सिंगल इथे कंप्लीट केली जाते. दोन्ही फलंदाज चांगला ताळमेळ आणि त्याच आधारावरती इथे ही चोरटी धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने एकूण धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. आज आपण पाहिलं तर दोन्ही संघामधील त्यांचे प्रमुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. करण पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट. त्याचा मारा इथे मात्र खराब चेंडू मी म्हणेन. चेंडू आपण पाहिलं तर फलंदाजच्या डोक्यानं अक्षरशः बाहेर गेलेला आहे. पंचांचा इशारा येतोय नोचा. अवांतरची धाव आणि त्याचबरोबर फ्री हिटची सुवर्ण संधी. उघडा डोळे पहाणे पुढील चेंडू असेल तर म्हणजे मित्रांनो फ्री हिट. या फ्री हिट वरती एक दमदार स्ट्रोक खेळला जाणार का? या चेंडूवरती एखादा चौका षटकार पाहायला मिळणार की गोलंदाज एक अचूक चेंडू टाकून या चेंडूवरती फलंदाज रोखणारे पाहायचंय. यावेळेस मात्र अचूक चेंडू. आधीच मन बनवलं होतं मला या दिशेला स्ट्रोक खेळायचंय. हात चेंडूचा कव्हरच्या वरून लॉफ्ट केला तर कदाचित या चेंडूवरती धावा आल्या असत्या. मात्र इथे कोणतीही धाव येत नाही. करण कमबॅक करतोय. बघा मित्रांनो कमबॅक आवश्यक आहे. जर आपल्या गोलंदाजीवरती मोठे स्ट्रोक येत आहेत तर आपल्याला बदल करणं आवश्यक आहे. इथे मात्र ओमकारने एक लाजवाब स्ट्रोक केलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय. उत्तुंग असा षटकार.
धावसंख्या झाली ती म्हणजे 15 धावा. प्रति षटक आपण विचार केला तर जवळपास 16.20 सरसेन धावा जवळच्या प्रति षटक आणि इथे पहिल्या षटकातील 5 चेंडू झालेत आणि धाव फलकावरती 15 ही धावसंख्या लागली. म्हणजे जी आवश्यक धावांची सरासरी आहे, जो रिक्वायर्ड रेट आहे, त्यानुसार आतापर्यंत जी पहिल्या षटकामध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावांचा पाठलाग करताना या गोष्टीकडे लक्ष देणे खूप महत्वपूर्ण आहे की आपल्या किती धावांचा पाठलाग करायचं, कशा प्रकारे आपल्या कोणत्या गोलंदाला टार्गेट करायचे, त्याचबरोबर कशा प्रकारे आपल्या धावांचा पाठलाग करताना कोणत्या चेंडूवरती कशा प्रकारे कोणत्या षटकात किती धावा जमवायच्यात. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील यावेळेस चेंडूला ऑफ केला. क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूरवर एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. बॅटन चेंडूचा सुरेख असा मिळाप झाला नव्हता. अन्यथा या चेंडूवरती देखील 4 धावा कदाचित पाहायला मिळाल्या असत्या. या 21 धावने पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 81 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय जर्मन मिळकतकार संघाची धावसंख्या झाले बिनगडी बाद 16 धावा, 16 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. पहिलं षटक पूर्ण झालेलं आपण पाहतोय. अजूनही आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ बाकी आहे. या सामन्यात बरंच काय आपल्याला पाहायला मिळेल. तिथे पहिल्या षटकात आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते, तिथे आपल्याला भेदकता देखील पाहायला मिळणार आहे. अन्य गोलंदाजीसाठी येतोय नवीन गोलंदाज आर्यन. जर आपण पाहिलं तर हे युवा खेळाडू आहेत आणि या युवा खेळाडूंमधून नेहमीच आपल्याला जोश पाहायला मिळतो. तरुण रक्त आहे, सशस्त्र रक्त आपण पाहिलं आणि आपण पाहिलं जे ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळतं क्रिकेटसाठी हे खूप महत्त्वपूर्ण असतं. त्यामुळे आता पाहायचं आर्यन कशा प्रकारे षटक हाताळतोय. दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. आर्यनच्या तुलनेत विचार केला तो ओमकारकडे बराच अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला युवा खेळाडू असला, अनुभव कमी असला तरी चांगल्या खेळाडूंसमोर गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला आर्यन आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय कपाळेश्वर कावाडे या संघाकडून. क्षेत्रक्षणात काहीसा बदल नक्कीच केला जातोय. आता पॉवर प्लेचं दुसरं षटक, याचा अर्थ सीमारेषेच्या बाहेर आपण पाहिलं सीमारेषेवरती माफ करा 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेवर आपण 3 क्षेत्ररक्षक पाहू. आर्यनचा पहिला चेंडू आपण पाहिलं तर पंच नक्की त्या चेंडूकडे बारकाईने पाहत आहेत. पंचांचा इशारा येतो तो म्हणजेच नूचा इशारा आलाय. माफ करा, डिसिजन रिव्हर्ट केलं जात आहे. वाईडचा इशारा आहे पंचांकडून. मित्रांनो, आपण म्हणतो पंचांकडून चुका होतात, पण पंच देखील माणसंच आहेत आणि त्याचबरोबर पाहिलं चुका होत असतात. कुठे त्यांना आपण देखील समजून घेणं आवश्यक आहे, कारण पंचांचं काम खूप महत्वपूर्ण आहे. तिथे उभं राहून रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येक चेंडूवरती बारकाईने पाहणं, प्रत्येक डिसिजन निर्णय योग्यतेने देणं हे एक महत्वपूर्ण जबाबदारी ही पंचांवरती असते. पुढे मैदानाकडे जिथे वाईटचा इशारा तर धावसंख्येत एका धावाची भर पडली. धावसंख्या झालेली आहे 17 धावा. यावेळेस ओमकारने चेंडूला जोरदार भिरकावलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकाराने आपण पाहिलं तर हे दाखवून दिलं ओमकार ढोमणेंनी की गोलंदाजी करताना मी नक्कीच मागणं षटक केलंय. माझ्या षटकात धावा आल्यात, मात्र त्या धावा बनवण्याची धमक ही माझ्यामध्ये आहे. त्या धावा मी आपल्या फलंदाजीने नक्कीच माझ्या संघासाठी मिळवून देईन आणि तशीच कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळते. आधुनिक क्रिकेटमध्ये मित्रांनो पाहिलं ना, मी नेहमीच म्हणतो 3 प्रकारच्या चेंडूसाठी फलंदाज नेहमी सज्ज असतात. एक तर आखुट्टबाई चेंडू ज्याला आपण शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू म्हणतो, त्यानंतर आपण पाहिला फुल टॉस चेंडू ज्याला मी नेहमीच बड्डे गिफ्ट असं संबोधतो, आणि त्यानंतर हाफ वॉली चेंडू म्हणजेच फलंदाच्या पाल्यात समोर टाकल्या चेंडू. इथे फलंदाच्या समोर टाकल्या चेंडू आणि या चेंडूला भिरकावत 6 धावांची कमाई केली. ती म्हणजेच ओमकारने आपल्या संघासाठी धावसंख्या इकडून जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. आक्रमकता मागच्या खेळचं स्वरूप दाखवताना ओमकार ढोमरे. तर पुन्हा एकदा हाफ वॉली चेंडू
अशा प्रकारे जर आपण चेंडू टाकत राहिलात ना तर मला वाटतं प्रत्येक चेंडू आपल्या सीमारेषेच्या बाहेरून आणावा लागेल. अशा पद्धतीचा फलंदाज ओमकार ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतोय. मी आधीच म्हटलं गोलंदाज नवा आहे, समोर अनुभवी फलंदाज आहे. इथे मात्र अनुभवी फलंदाज गोलंदाजावरती हावी होतोय, त्याच्यावरती वर्चस्व निर्माण करतोय, त्याच्यावरती दबाव प्रस्थापित करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं 2 मोठे हिट आलेत, 2 षटकार आलेत. इथे षटकांची मालिका पुढे पाहायला मिळणार का की गोलंदाज इथे कमबॅक करणार? कारण तिथे आक्रमकतेचं स्वरूप घेऊन आपण पाहतोय फलंदाज सज्ज आहे. त्याच्या पाल्यात पुन्हा चेंडू आला तर त्याचा रिझल्ट, त्याचा निकाल देखील आपल्याला मागील चेंडूप्रमाणे मोठा दिसू शकेल. यावेळेस मात्र यॉर्करचा चेंडू असं म्हटलं जातं ना, गोलंदाजाला जर मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचंय तर गोलंदाज असलेला ब्रह्मस्त्र म्हणून ज्या चेंडूचा वापर केला जातो त्याच यॉर्करच्या चेंडूचा वापर केला जातोय. या चेंडूवर 1 धाव मिळेल. कमबॅक महत्वपूर्ण आहे, इथे कमबॅक केलं जात आहे. मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये मित्रांनो आपण पाहिलं तर या षटकात 2 षटकाशी तब्बल 14 धावा आल्यात. जशी संघाला आवश्यकता आहे त्यानुसार फटकेबाजी केली जाते ओमकार कडून. दुसऱ्या बाजूला सौरभ, ज्याला नेहमीच आपण पाहिलं मोठे स्ट्रोक खेळताना. मग मिळकतकार प्रीमियर लीग जर आपण पाहिली, गावातल्या लीग मध्ये प्रत्येक वर्षी जो खेळाडू चमकतो, प्रत्येक वर्षी एकतरी पार्श्विक पटकावतो, असा सौरभ ठोंबरे आपण पाहतोय स्ट्राईकवर आहे. फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूवरती स्ट्रोक खेळल्यानंतर पण पहिलं निराशा सपशेल व्यक्त केली जाते म्हणजेच फलंदाजाने. कारण या चेंडूला सहज इथे त्याने सीमारेषेच्या बाहेर भिरकावलं असतं, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. कारण चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन पाहायला मिळतोय, गतीत बदल पाहायला मिळतोय. आणि गतीत बदल किती महत्त्वपूर्ण असतो हे आपण टेनिस क्रिकेट किंवा लेदर क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय सराव देखील पाहतो. गोलंदाजाचे मी कौतुक करेन, जरी मागील पहिले दोन चेंडू षटकार आले तरी त्यानंतर असलेलं आपल्याकडे असलेलं मिश्रण दाखवलंय. गोलंदाजीमध्ये आपल्याकडे विविधता आहे, आपल्याकडे देखील काही स्टॉक डिलिव्हरीज आहेत, त्यामध्ये आपण गोलंदाजांना रोखू शकतो, फलंदाजांना रोखू शकतो, त्यांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवू शकतो, हे दाखवतोय आर्यन. पुढे ससा चेंडूला घेऊन काढला, क्षेत्ररक्षण तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकाच धावती फलंदाजांना इथे समाधान मानावं लागेल. या एकेरी धावांनी आपण पाहिलं तर धावसंख्या एकूण झालेली आहे 32 धावा. जशास तसं प्रत्युत्तर, ईट का जेव्हा पत्ता से टीट फॉर टॅट या पद्धतीत धाव फलकावरती इथे आपण पाहतोय धावा वेगाने येत आहेत. ज्या पद्धतीत धावा येत आहेत अशा पद्धतीत धावा येत गेल्या तर हे मोठं वाटणारं आव्हान हे सहज सोपं देखील पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू घेऊन आपण पाहतोय गोलंदाज आर्यन पंचांच्या डावीकडून राईट आर्मवरती विकेट मारा करण्यासाठी सज्ज. इथे चांगला चेंडू एवढा चांगला होता की चेंडूने फलंदाजाला चकवलं, यशनही चकवलं आणि यष्टीरक्षकाला चकवलं. 2 षटका अखेरीस धावसंख्या एकूण झाले ती म्हणजेच दोन षटक पूर्ण झालेत, 32 धावा झाल्यात. मी या षटकाचं पृथक्करण आपल्याला सांगतो. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर 2 षटकार आले, त्यानंतर पण पहिलं सलग 3 सिंगल आले. दोन षटक 16 धावा प्रति षटक, 16च्या सलग धावा येतात. चांगली धावांची सरासरी राखली जाते. आता उर्वरित 3 षटक 18 चेंडू आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. मोठं आणि कठीण वाटणारं लक्ष बघा. चांगल्या पद्धतीत लक्षाचा पाठलाग केला जातोय, मात्र इथे अडथळे येऊ शकतात. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं जिथे आक्रमकता येते तिथे भेदकता येणं आवश्यक आहे. आणि बराच वेळेला आपण पाहिलंय तिथे एखादं षटक असं येतं जिथे गोलंदाज कमबॅक करतो आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो. खूप कमी वेळा आपण असं पाहतो की केवळ फलंदाजच्या दृष्टिकोनाने सामना रंगतो. आणि क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर जे प्रेक्षक आहेत ते दर्दी क्रिकेटरचे प्रेक्षक नेहमीच अशा प्रकारच्या लढतींसाठी उत्सुक असतात जिथे आक्रमकता, चौका षटकांची आतिषबाजी, गोलंदाजी भेदकता, जिथे तिफळे उद्ध्वस्त करणारे चांगले चेंडू, फलंदाज जागे उभं करणारी गोलंदाजी आणि तेवढ्याच उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण असेल असे सामने अंतिम षटकातील अंतिम चेंडूपर्यंत रंगावे असे प्रत्येक प्रेक्षकांची अपेक्षा असते. पाहूया या सामन्यात काय घडतंय, कारण अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या 2 षटकात फलंदाजी करणारा संघ नक्कीच धावांचा पाठलाग करताना योग्य त्या मार्गावरती योग्य दिशेने जातोय. मात्र इथे अजून पुढची 3 षटका कशी येणार याकडे आपण लक्ष देऊया. करणने पहिल्या षटकात 16 धावा दिल्या होत्या. तोच करण आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू तिमी स्टॅम्प स्ट्रोक, चेंडू खूप काळ हवेत.
झेल टिपणं इथे सोपं आहे की कठीण? जे सोपं होत आहे. आर्यनचा नक्कीच एक चांगला रनिंग झेल आणि फलंदाज ओमकारच्या खेळीचा अंत. नऊ चेंडूचा सामना करताना आपण पाहिलं 3 षटकांची आतिषबाजी करणारा ओमकार ठोंबरे मात्र इथे तंबूच्या आश्रयाला माघारी परतलाय. चेंडूवरती आपण पाहिलं चेंडू चांगला होता. चेंडू मिडल झाला असता तर कदाचित धावा आल्या असत्या. 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर फिल्म रिस्ट्रिक्शन ओपन झालेलं आहे. त्यामुळे गोलंदाजांना अजूनही चांगल्या पॉझिटिव्ह अप्रोचनी गोलंदाजी करण्याची संधी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करणं हे दाखवून देतो की कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास का दाखवला, त्याला दुसऱ्या षटकाची संधी का दिली. कारण एक विकेट टेकिंग गोलंदाज आहे. आपल्या संघासाठी नेहमीच विकेट प्राप्त करतो, गडी बाद करतो. प्रतिस्पर्धी संघातील पहिला फलंदाज बाद केलाय. ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिला. आपल्या षटकातील पहिला चेंडू होती दुसऱ्या षटकातील तो म्हणजे करणने फलंदाजसाठी प्रणित म्हात्रे. अजून एक असं नाव जो खेळाडू बराच वेळेला आपल्या कूल अँड काम शांत प्रवृत्तीने खेळताना मैदानात पाहायला मिळतो. मात्र क्रिकेटमध्ये मैदानात जेव्हा संघाला धावांची आवश्यकता असते त्यावेळेस तो उभा राहतो आणि आपल्या संघासाठी उपयुक्त अशा धावा जमवतो. यॉर्करचा चेंडू गोलंदाजाचा ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूवरती आपण पाहिलं एकच धाव मिळते. 21 धावेने इथे फलंदाज प्रणित मात्र आपलं धावसंख्येला सुरुवात करतोय. लखमादेव नवगाव संघाचा कर्णधार आलेला आहे तर जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार संघनायक लगेच या टॉससाठी. चांगला चेंडू इथे गती परिवर्तन केलं होतं. बघा काय व्हेरिएशन दाखवलं जात आहे. आतापर्यंत या षटकातील जर आपण चेंडू पाहिलं 3 झालेत आणि तिन्ही चेंडू वेगळ्या पद्धतीचे. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेन्थचा होता, त्यामध्ये वेग जास्त होता, विकेट प्राप्त झाली. दुसरा चेंडू यॉर्करचा, त्यानंतर आपण पाहिलं स्लोअर वन चेंडू लेन डिलिव्हरी होती, मात्र जशीच्या बाहेर आणि स्लोअर होता त्यामुळे फलंदाज बीट झालाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेस फुल टॉस चेंडूला भिरकावला क्षेत्रिक चेंडूच्या खाली आणि इथे एक अजून एक विकेटचं पतन. फलंदाज सौरभ टोंबरे बॅक टू डगआउट. करणने इथे मात्र दाखवलंय कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कुठे फलंदाज रोखायचं या मैदानाचा अंदाज आहे. आणि गेले 2 वर्ष जसं मी सांगितलं आपल्या खेळाचा स्तर त्यांनी नक्कीच उंचावलाय. चांगली प्रगती केली. संघातील संघ सहकार्यांकडून देखील चांगलं ते मार्गदर्शन, योग्य ते मार्गदर्शन, त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघातील चांगल्या खेळाडूंसोबत गोलंदाजी केल्याचा सराव त्याच्याकडे आहे. या षटकात बघा गोलंदाजी केलेला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. धावांसाठी इथे आता झगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय. तुम्ही जर्मन मिळकत का संघाला, तो जर्मन मिळकत संघ ज्याने पहिल्या 2 षटकामध्ये 16च्या ससाने चांगल्या धावा जमवल्या. मात्र सलामीची जोडी आता तंबूच्या आश्रयाला माघारी परतले. दोन्ही सलामीवीर आपण पाहिलं तंबूत परतलेत. पुढचा न्यू बॅटर आलाय तो म्हणजेच निखिल. या चेंडूला उजव्या बाहेर शफल खेळून काढलाय. ऑन साइडला आपण पाहिलं तर वाडिश लॉंगच्या दिशेला जोपर्यंत क्षेत्र येतोय चेंडूला फील्ड करेल, फेक करेल, एक धाव मिळते. काय कमालीचे षटक आहे बघा. या षटकात कोणतीही बाउंड्री, कोणताही चौका षटकाला नाहीये. केवळ एकेरी धावा, निर्धाव चेंडू आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. चला जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार टॉस साठी या प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आलेला आहे. 5 चेंडू झालेले आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. हे सामन्याला कलाटणी देणं षटक देखील ठरू शकेल. मी आधीच म्हटलं होतं जिथे आक्रमकता पाहायला मिळते तिथे भेदकता निश्चितच पाहायला मिळते. पहिली 2 षटकं फलंदाजच्या दृष्टिकोनात चांगली, तर हे षटक गोलंदाजासाठी खूप चांगलं पाहायला मिळत आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. इथे झेल होणार का हे पाहायचं आहे. झेल सुटलाय असं वाटलं होतं. क्षेत्ररक्षक तिथे आलाय, सहज इथे झेल पकडेल, मात्र थोडंसं अडखळताना पाहायला मिळालं. कसा कॉन्फिडंट पाहायला मिळालं नाही. इथे झेल सुटलाय आणि प्रणित मात्रेचा सुटलेला झेल किती मागात पडणार कपाळेश्वर कावडे संघाला हे पाहायचंय. कारण प्रणित मात्रे एक असा फलंदाज आहे नक्कीच एक हाती या सामन्याचं चित्र पालटू शकतो. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2 गडी बाद, 35 धावा, 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडूमध्ये 35 धावा आल्यात.
2 षटक 32 धावा होत्या. तिसऱ्या षटकात केवळ 3 धावा देत 2 विकेट प्राप्त केल्यात आणि कुठेतरी रोखलंय, थांबवलंय ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना करणचा स्पेल आपण पाहिला. 2 षटकामध्ये त्याने 19 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. आपली कामगिरी ते नक्कीच अचूकपणे पार पाडले. पहिलं षटक जरी महागलं असलं तरी दुसऱ्या षटकात त्याने धावा सेव्ह केल्या आपल्या संघासाठी. गोलंदाजीसाठी होते गोलंदाज आकाश होती आता मोठी जबाबदारी आहे. कारण कपिल आपण पाहिलं ना तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये 4थं षटक आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये 3रं षटक हे खूप क्रुशियल असतं. कारण या षटकात सामन्याचा निकाल किंवा सामन्याची दिशा काय आहे हे ठरवणारं षटक आपल्याला पाहायला मिळतं. आकाशला आपण पाहिलं तर आकाश कडे देखील क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. म्हणूनच महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याची संधी त्याला कर्णधारांनी इथे दिले. स्वतः कर्णधार आकाश आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवर 1 धाव सहजतेने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होणार का? निश्चितच पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांकडून चांगला ताळमेळ आहे. इथे एकेरी दुरी धावा आणि त्यात दोनवर बिग हिट मोठे स्ट्रोक म्हणजे चौका षटकार येणं आवश्यक आहे. जा सामना जर्मन मिळकत का संघाला जिंकायचा असेल तर या 2 धावांनी एकूण धावसंख्या झालेले 37 धावा 37 रन्स. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजी शैली मध्यम गती गोलंदाजाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मात्र चेंडूला टर्न करण्याचा कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला फुल टॉल मिड विकेटच्या बाहेर येतोय. मस्ट नीडेड षटकार. चार धावांसाठी वेलकम 4. बघा एका फलंदाजाला आपण जीवदान दिले आणि त्यानंतर येणारी प्रत्येक धाव ही आता मात्र आपल्या जीवरी लागणार आहे. कारण या धावा कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला विजयाच्या दिशेने आणि आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन चालत. यावेळेस चांगला चेंडू उजच्या बाहेर फलंदाज सफल झाला. त्याला फॉलो करण्याचा चेंडू टाकला जातोय. इथे मी गोलंदाजचं नक्कीच कौतुक करेन. या चेंडूवरती गोलंदाज दाखवतोय की इथे मी सहजासहजी धावा जमवू देणार नाहीये. धावसंख्या एकूण झालेली आहे ती म्हणजेच 49 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. त्यानंतर येणार षटक. या चेंडूवरती मोठा शोक खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडू अंतिम षटक. पाण्याची सुविधा करायची आहे मित्रांनो. रखरखत ऊन आहे. उन्हाचा प्रभाव खूप आहे त्यामुळे खेळाडू मित्रांची नक्की दमछाक होते.
या मंडळाचे मी नक्कीच कौतुक करेन. यंदाच्या वर्षी बरीच अशी मंडळ आहेत, त्यांचं नाम उल्लेख करणं आवश्यक आहे. आता अंतिम षटकात 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे विजयासाठी 26 धावांची. 26 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 6 डिलिव्हरीज. 6 चेंडू 26 धावा. कपिल, जसा तुझा प्रश्न होता बघ, त्याला समर्पक उत्तर इथे फलंदाज दिलेलं आहे की सामन्यात धावसंख्या मोठी असली तरी आम्ही विजयाच्या दिशेनेच प्रयत्न करू. आणि क्रिकेट असेल, जीवन असेल, आपल्याला प्रयत्न करावेच लागतात. जर आपण प्रयत्न केले नाहीत तर मात्र निकाल आपल्या मनासारखा कधीच लागत नाही. किंबहुना गोष्टी आपल्या मनासारखा कधीच होत नाहीत. इथे प्रयत्न केले जात आहेत. इथे प्रयत्नाची पराकाष्ठा आता करावी लागेल, कारण 4 षटकात चांगल्या धावा आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला गोलंदाज जो असेल त्याच्यावरती देखील दबाव आहे, कारण या मैदानात जिथे धावसंख्या मोठी बनवली जाते तिथे धावसंख्येचा पाठलाग देखील त्याच पद्धतीने केला जातोय. बराच वेळ पाहिलंय. आणि अंतिम षटक घेऊन येणाऱ्या गोलंदाज पाहूया कोणता असेल. एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती दिली जाते. यंदाच्या वर्षी अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच मी नाव उल्लेख करेन. कपिल, काही मंडळाने नक्कीच एक चांगली गोष्ट केलेली आहे. आपण पाहिलं तर स्पर्धा 50,000 प्रथम पारितोषिक किंबहुना 55,000 किंबहुना जास्त आपल्याला पाहायला मिळतात. जिथे खेळाडू मित्रांना खेळण्याची संधी कमी मिळते, कमी षटकांनी सामने असतात. मात्र गावदेवी रांजपाडा संघ असेल त्यांच्या मंडळाने आयोजित केलेली स्पर्धा, त्यानंतर पाहिलं तर फुलेदेवी सासवणे संघाच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा असेल, टायगरले सासवणे संघाने आयोजित केलेली स्पर्धा, अमरदीप कोळगाव यांनी आयोजित केलेला मकर संक्रांती चषक असेल, आणि त्यानंतर पण पाहतोय शिवबा क्रीडा मंडळ आशिरी आयोजित ही स्पर्धा. या सर्व मंडळांचं मी विशेष कौतुक करेन की या मंडळाने प्रत्येक संघाला खेळण्याची चांगली संधी दिली. 5 षटकांनी सामने भरवलेत. चला टॉस साठी या. जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार, प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आपल्या इथे बराच वेळ उपस्थित झालेला आहे. चला टॉस करण्यासाठी यायचंय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर वाईडचा इशारा येतोय. आव्हान स्वरूपाची धाव मिळते. धाव संख्या आपण पाहिली 1 ने वाढते. त्याच दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय सर्वेश मुकुल यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल लागलाय जय मल्हार अलिबाग संघाच्या बाजूने. चालू सामन्यातील विजेता संघाला सूचना असेल की आपण कुठेही जायचं नाहीये. इथे निखिलने लगावलेला स्ट्रोक, चेंडू खूप काळ हवेत, झेल होणार का? इथे झेल टिपला जातोय. विकेटचं पतन. निर्माण झाल्यास मी म्हणेन थोडीशी चुरस निर्माण झाली, कारण जिथे पहिला चेंडू वाईड आला 6 चेंडू 25 धावा असं इक्वेशन आलं. त्यानंतर पण पाहिलं मोठा सुख लगवण्याच्या प्रयत्नात निखिल बाद झालाय. न्यू बॅटर अनिकेत फलंदाजीसाठी येतोय. आता इक्वेशन म्हणून पाहिलं तर 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. मोठे सुख आता खूप गरजेचे आहेत, महत्वपूर्ण आहेत. तर गोलंदाजाला देखील नियंत्रित गोलंदाजी करणं आवश्यक आहे. 5 चेंडू 25 धावाचं इक्वेशन असताना गोलंदाज श्रेयसचा पुढचा चेंडू. या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली जाणार का? डायरेक्ट हिट झाला असता तर क्रुशियल ठरला असता. डायरेक्ट हिट केला जात नाहीये. आता इक्वेशन पहा. 4 चेंडू आणि 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू 24 धावा. इथे एक इतिहास घडवला जाणार का? इथे आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धाव जमवल्या जाणार का? इथे षटकांची मालिका पाहायला मिळणार का? प्रणित मातेच्या बॅटमधून आज आपल्या संघासाठी इतिहास बनवण्याची त्याच्याकडे सुवर्ण संधी आहे. 4 चेंडूमध्ये 4 षटकार तर नक्कीच इतिहास रचला जाईल. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार मिड विकेटच्या बाहेर. मस्ट निडेड षटकार.
आपण पाहिलं तर क्रिकेटच्या सामन्यांमध्ये स्पर्धांमध्ये कपिल इतिहास रेकॉर्डचे बनत असतात. इथे देखील हा रेकॉर्ड बनणार का? पहिला षटकार आलाय 3 चेंडूवरती, पुढील 3 चेंडूवरती षटकार येणार का? गोलंदाज नक्कीच दबावाखाली थोडासा असेल, मात्र या दबावाला हटवून त्याला जुगारून एक चांगला खेळ करावा लागेल. इथे काय घडलं? आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सर्वांच्या तोंडून काय शब्द आलेत बघा. कारण कपिल या चेंडू षटकार येणं गरजेचं होतं. चेंडूही खराब होता, मात्र फलंदाज तो चेंडू टाइम करता येत नाही. आता मात्र 2 चेंडू आणि 18 धावा. आता 2 चेंडू 2 षटकार लगावत गोलंदाजाने काहीशी कृपा केली, चुका केला तर मात्र काहीसा बदल होऊ शकतो. आता लक्षात येत असेल 18 धावा, ज्या 18 धावा अवंत धावाच्या खर्च केल्या, यावेळेसचा चेंडू नक्कीच चांगला. ज्या 18 धावा अवंत स्वरूपाच्या आपण पाहतोय, यांचा आता भार ओझं किती होतंय आपल्याला पाहायला मिळतंय. कारण याच धावा डिफेंडिंग ठरल्यात, या सामन्यामध्ये निर्णायक ठरल्यात. एक चेंडू शिल्लक, अंतिम चेंडू या सामन्यातील. या चेंडूला सन्मान दिला जातोय. आपण पाहिलं तर चांगला खेळ केला गेला, मात्र अवांतर धावांचा फटका बसला असं मी म्हणेन या सामन्यात. जन्मान मिळकतकार संघाला दुसऱ्या बाजूला आम्ही अभिनंदन करेन, कौतुक करेन, ते म्हणजेच कपाळेश्वर कावळे संघाचं. जरी गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघातील अवांतर धावा दिल्या तरी त्यांनी देखील चांगली फलंदाजी केली, म्हणूनच धावसंख्या 80 पर्यंत पाहायला मिळाली. आणि कपाळेश्वर कावळे संघ आपण कुठे जायचं नाहीये, कारण आता पुढील जो सामना आपण पाहणार आहोत, जय मल्हार अलिबाग विरुद्ध लखमादेव नवगाव यातील विजेता संघाबरोबर आपल्याला लगेच दुसऱ्या फेरीतील सामना खेळायचा आहे. त्यामुळे कपाळेश्वर कावळे संघाने कुठे जायचं नाहीये. मी कपाळेश्वर कावळे संघाचं अभिनंदन करतो. तर या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मंडळातर्फे जर्मन मिळकतकार संघाचे आभार व्यक्त करतोय. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतोय. त्यानंतर काही क्षणातच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मी जाहीर करेन. त्याआधी पुढील सामना जय मल्हार अलिबाग संघ, आपण नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहात. चला मित्रांनो, आपला निर्णय लगेच कळवायचा आहे, त्याची अंमलबजावणी करायची आहे. आणि या सामन्यात जर आपण पाहिलं